या व्हिडिओतून आपण अध्यापनाची साधने व अध्यापनाचे तंत्र यातील फरक समजून घेणार आहोत. EPC1 अध्यापनाची साधने, तंत्र व कौशल्य यातील युनिट 4 मधील चौथा सब पॉईंट अध्यापनाची साधने व अध्यापनाचे तंत्र यातील फरक हा आपण लक्षात घेऊ. तर अध्यापनाची साधनं म्हणजे काय? तर अध्ययन अध्यापनामध्ये जी साधनं वापरली जातात, जी माध्यमं वापरली जातात, तर यांना दृकश्राव्य साधनं म्हणतात, म्हणजेच अध्यापन साधनं असं म्हणतात. मग ही साधनं का वापरली जातात? तर अध्यापन परिणामकारक व्हावं हा हेतू असतो. तसंच विद्यार्थ्यांचं अध्ययन टिकाऊ व्हावं हा हेतू असतो. मग विद्यार्थ्यांचं अध्ययन टिकाऊ कशामुळे होतं? तर विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या ज्ञानेंद्रियांचा उपयोग करण्याची जर त्यांना संधी दिली तर विद्यार्थ्यांचं ज्ञान हे अधिक टिकाऊ असतं, कारण ते प्रत्यक्ष अनुभवातून मिळालेलं असतं. आणि विद्यार्थ्यांना असं प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान मिळावं, त्यांच्या ज्ञानेंद्रियांचा उपयोग करण्याची त्यांना संधी मिळावी, त्यांचं अध्ययन हे टिकाऊ स्वरूपाचं बनावं, म्हणून अध्यापनामध्ये अध्यापनाची साधनं ही वापरली जातात. तसंच अध्यापनाची साधनं वापरल्यामुळे विद्यार्थ्यांचं अवधान पाठाकडे केंद्रित करता येतं. तसंच शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये घडणारं संप्रेषण जे आहे तर ते प्रभावी होतं, कारण शिक्षकांना जे सांगायचं आहे तर ते प्रभावीपणे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतं. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल की अध्यापन साधनांमुळे संप्रेषण हे प्रभावी होतं आणि त्यासाठी अध्यापनाची साधनं ही अध्यापनामध्ये वापरली जातात, वापरली पाहिजे. आणि अध्यापन साधनांमुळे अध्ययन हे प्रत्यक्ष अनुभवातून होतं, त्यामुळे टिकाऊ स्वरूपाचं असतं आणि म्हणून अध्यापनामध्ये अध्यापनाची साधनं ही वापरली गेली पाहिजे, कारण विद्यार्थ्यांना एकापेक्षा जास्त ज्ञानेंद्रियाचा वापर करण्याची संधी मिळेल. ते विद्यार्थ्यांच्या दीर्घकाळ स्मरणात राहील, त्यांच्या अध्ययनाची परिणामकारकता वाढेल, शिक्षकाच्या अध्यापनाची परिणामकारकता वाढेल, विद्यार्थ्यांना होणारं आकलन हे चांगलं असेल आणि विद्यार्थ्यांचं अवधान हे पाठाकडे केंद्रित करता येईल. अशा अनेक कारणांसाठी अध्यापनाची साधनं ही पाठामध्ये वापरली गेली पाहिजे. अध्यापनाची तंत्र म्हणजे काय? तर अध्यापनामध्ये जी कौशल्यपूर्ण कृती वापरली जाते, कृती केली जाते, ते म्हणजे तंत्र. तर अध्यापनाची वेगवेगळी तंत्र आहेत. तर विषय कोणता आहे, आशय कोणता आहे, विद्यार्थ्यांचा स्तर कोणता आहे, तर हे सर्व विचारात घेऊन शिक्षकाला अध्यापनाचं तंत्र हे वापरायचं असतं. आणि अध्यापनामध्ये त्यांच्या दैनंदिन कार्यामध्ये शिक्षकांनी जर अशा प्रकारचे तंत्र वापरले तर त्यांचं अध्यापन हे प्रभावी होत असतं. अध्यापनाची तंत्र वापरल्यामुळे विद्यार्थ्यांना ते लक्षात ठेवणं सोपं जातं. तसंच अध्यापन तंत्र वापरत असताना शिक्षकाला व्यक्तिभेदाचा, विषयाचा, आशयाचा सर्व बारकाईने विचार करून योग्य ते अध्यापन तंत्र हे अध्यापनामध्ये वापरायचं असतं. आपल्याला अध्यापनाचे तंत्र व अध्यापन साधने यातील काही फरक आपण लक्षात घेऊ. पहिला फरक आहे तो म्हणजे अध्यापन तंत्रात अध्यापनाच्या विविध कृतींचा समावेश होतो. तर अध्यापन साधनांमध्ये आपल्याला सांगता येईल अध्यापन साधनात विविध दृकश्राव्य साधनांचा समावेश होतो. म्हणजे अध्यापन तंत्रामध्ये वेगवेगळी जी अध्यापनाची तंत्र आहेत, वेगवेगळ्या ज्या अध्यापनाच्या कृती आहेत, उदाहरणार्थ प्रश्नोत्तर तंत्र, नाट्यीकरण, उदाहरण दाखले, पर्यवेक्षित अभ्यास, कथाकथन, गटचर्चा, सेमिनार, बुद्धिमंथन, तर अशा वेगवेगळ्या कृतींचा समावेश हा अध्यापन तंत्रामध्ये होत असतो. तर अध्यापनाच्या साधनांमध्ये विविध दृकश्राव्य साधनांचा समावेश होतो. म्हणजे दृक साधनं जसं फळा, तक्ते, नकाशे, श्राव्य साधने, रेडिओ, टेप, तसेच दृकश्राव्य साधने, TV, संगणक यासारख्या सर्व साधनांचा समावेश होतो. म्हणून आपण पहिला फरक हा लक्षात घेतला, म्हणजे अध्यापन तंत्रामध्ये अध्यापनाच्या विविध कृतींचा समावेश होतो, तर अध्यापन साधनांमध्ये विविध दृकश्राव्य साधनांचा समावेश होतो. त्यानंतर दुसरा फरक लक्षात घेऊ आपण, तो म्हणजे अध्यापनाचे तंत्र हे शिक्षकांचा अनुभव, अध्यापन सूत्र, परंपरा यावर आधारित असतात. तर अध्यापनाची साधनं हे विद्यार्थ्यांच्या ज्ञानेंद्रियांना द्यावयाच्या अनुभवावर आधारित असतात. कारण तंत्र ही जी वापरायची असतात तर हे
विषय, आशय, विद्यार्थ्यांचा स्तर या सर्व बाबी लक्षात घेऊन वापरायच्या असतात आणि त्यामुळे शिक्षकाच्या अनुभवाचा, अध्यापन सूत्राचा, परंपरेचा यावर परिणाम होत असतो. शिक्षकांचा जितका विद्यार्थ्यांबद्दल, आशयाबद्दल अभ्यास गाढा असेल तितके ते योग्य अध्यापन तंत्र हे वापरू शकतात. आणि अध्यापन साधनांच्या बाबतीत आपल्याला असं म्हणता येईल की विद्यार्थ्यांच्या ज्ञानेंद्रियांना जे अनुभव द्यायचे आहेत तर फक्त व्याख्यान जर दिलं तर फक्त कानांना अनुभव मिळतील, तर तसं न होता डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा या सर्व ज्ञानेंद्रियांचा उपयोग करून जर विद्यार्थ्यांना शिकवलं तर ते अधिक प्रभावी होईल. आणि अध्यापन साधनांमध्ये आपल्याला हे म्हणता येतं की अध्यापनाची साधने हे विद्यार्थ्यांच्या ज्ञानेंद्रियांना द्यावयाच्या अनुभवावर आधारित असतात. म्हणजे आपण हा मुख्य फरक पाहिला की अध्यापनाचं तंत्र हे शिक्षकांचे अनुभव, अध्यापन सूत्र, परंपरा यावर आधारित आहेत. तर अध्यापनाची साधनं कशावर आधारित आहेत, तर विद्यार्थ्यांच्या ज्ञानेंद्रियांना द्यावयाच्या अनुभवावर आधारित आहे. हा फरक लक्षात घेतला. तिसरा फरक आपण लक्षात घेऊ की अध्यापन पद्धती, अध्यापन तंत्र जे आहेत तर यामध्ये एकापेक्षा अधिक तंत्र लवचिकपणे उपयोगात आणता येतात. तर अध्यापन साधनांमध्ये आपल्याला असं म्हणता येईल की अध्यापनात एका वेळी एकच साधन वापरता येतं. कारण अध्यापन तंत्राचा वापर करत असताना शिक्षक प्रश्न विचारता आहेत, म्हणजे प्रश्नोत्तर तंत्र आहे आणि लगेच ते सहजपणे कथन करू शकतात, म्हणजे कथन हे तंत्र लवचिकपणे उपयोगात त्यांना आणता येतं. पण अध्यापनामध्ये एकाच वेळी फळाई लावलेला आहे, टेपही चालू आहे, संगणकही चालू आहे, तर अशी अनेक साधने एका वेळी वापरून चालत नाही, तर एका वेळी एकच साधने वापरायचं असतं. म्हणून आपण तिसरा फरक विचारात घेतला, तो म्हणजे अध्यापन पद्धतीमध्ये एकापेक्षा अधिक अध्यापन तंत्र लवचिकपणे उपयोगात आणता येतात, तर अध्यापन साधनांमध्ये एका वेळी एकच साधन वापरायचं असतं. हे 3 फरक आपण लक्षात घेतले. पुढचा फरक लक्षात घेऊ, तो म्हणजे अध्यापन तंत्र हे अमूर्त बाबींचं स्पष्टीकरण करण्यासाठी उपयुक्त असतात. तर अध्यापन साधनांमध्ये अमूर्त बाबींचं स्पष्टीकरण करण्यासाठी अध्यापन साधनं हे उपयुक्त नाही. कारण तंत्र ही वेगवेगळ्या पद्धतीची आहेत. उदाहरणार्थ राष्ट्रभक्ती ही जर संकल्पना आपल्याला शिकवायची असेल तर कथनामधून कथन हे तंत्र वापरून ती चांगल्या प्रकारे शिकवता येईल. पण आपण राष्ट्रभक्ती हे एखादं शैक्षणिक साधन वापरून शिकवू शकणार नाही. आणि म्हणून आपण हा फरक लक्षात घेतला की अध्यापन तंत्रामुळे अमूर्त बाबींचं स्पष्टीकरण करता येतं, परंतु अध्यापन साधनांमुळे अमूर्त बाबींचं स्पष्टीकरण करता येत नाही. त्यानंतर पुढचा फरक लक्षात घेऊ. अध्यापन तंत्र विषय, पाठाचा आशय, शाळेचं वातावरण यावर आधारित असतात, तर अध्यापनाची साधने ही पाठाच्या आशयावर आधारित असतात. म्हणजे तंत्र वापरत असताना शिक्षकाला हा सर्व विचार करायचा असतो. विषय कोणता आहे, आशय कोणता आहे, शाळेचं वातावरण कोणतं आहे, कोणतं साधन सामुग्री उपलब्ध आहे, विद्यार्थ्यांचा स्तर कोणता आहे, हा सर्व विचार करावा लागतो. मात्र अध्यापनाची साधनं वापरत असताना आशय कोणता आहे आणि तो आशय विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे जाण्यासाठी काय करता येईल हा विचार करायचा असतो. आणि म्हणून आपण हा फरक लक्षात घेतला की अध्यापनाची साधनं ही पाठाच्या आशयावर आधारित असतात, म्हणजे तो आशय विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे पोहोचावा हा हेतू असतो. त्यानंतर पुढचा फरक हा सांगता येईल की अध्यापन तंत्र हे शिक्षक केंद्री आणि विद्यार्थी केंद्री दोन्ही प्रकारचे असतात, तर अध्यापनाची साधनं हे विद्यार्थी केंद्रित असतात. कारण तंत्र वापरत असताना काही तंत्र हे असे आहेत की ज्यामध्ये शिक्षकाची भूमिका महत्त्वाची असते, तर काही तंत्रांमध्ये विद्यार्थ्यांची भूमिका महत्त्वाची असते. मात्र अध्यापन साधनं वापरत असताना हा एकच विचार करायचा असतो की विद्यार्थ्यांना ते जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे आकलन झालं पाहिजे. आणि म्हणून आपण हा फरक लक्षात घेतला की अध्यापनाची तंत्र शिक्षक केंद्री आणि विद्यार्थी केंद्री असतात, तर अध्यापनाची साधनं ही विद्यार्थी केंद्री. अध्यापनाची तंत्र वापरण्यासाठी शिक्षकाला विशेष मेहनत करावी लागते, तर अध्यापनाची साधनं तयार करण्यासाठी विशेष मेहनत करावी लागत नाही. कारण तंत्र वापरत असताना शिक्षकाला
विषय, आशय, विद्यार्थी, शाळेचं वातावरण या सर्व बाबींचा विचार करून आणि अध्यापन तंत्र वापरायची असतात. आणि ही अध्यापन तंत्र दाखवण्याचं कौशल्य हे त्यांचं स्वतःच्या अंगी असावं लागतं आणि त्यामुळे अध्यापन तंत्र वापरण्यासाठी शिक्षकाला विशेष मेहनत करावी लागते. अध्यापन साधनांचं मात्र तसं नाही. तर अध्यापन साधनं तयार करण्यासाठी विशेष मेहनत लागत नाही. ते इतरांनी तयार केलेलं असलं तरीसुद्धा अध्यापन साधन आपल्याला अध्यापनामध्ये वापरता येतं. पुढचा फरक हा सांगता येईल आपल्याला की अध्यापन तंत्रामुळे विद्यार्थी विद्यार्थी शिक्षक आणि विद्यार्थी व पाठविषय या तीनही प्रकारच्या आंतरक्रिया या घडतात. कारण काही अध्यापन तंत्र असे आहे की ज्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये आंतरक्रिया या होत असतात. उदाहरणार्थ गटचर्चा, परिसंवाद, सेमिनार यामध्ये विद्यार्थी या आंतरक्रिया होत असतात. तर बुद्धिमंथन, प्रश्नोत्तर यासारख्या तंत्रामध्ये शिक्षक विद्यार्थी यांच्यामध्ये आंतरक्रिया होत असतात आणि विद्यार्थी आणि पाठ्यविषय तर यामध्येही आंतरक्रिया या घडत असतात. तर अध्यापन साधनांमध्ये काय असतं तर पाठ्यविषय आणि विद्यार्थी यामध्येच आंतरक्रिया घडते. कारण अध्यापन साधनांचा उद्देश तो असतो की आशय हा विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे पोहोचला पाहिजे आणि म्हणून अध्यापन साधनांमुळे होणारी जी आंतरक्रिया असते तर ती विद्यार्थी आणि पाठ्यविषय एवढी असते. तर अध्यापन तंत्रामुळे होणारी आंतरक्रिया ही विद्यार्थ्यांमध्येही होते, विद्यार्थी शिक्षकांमध्येही होते, तसंच विद्यार्थी आणि पाठविषय यामध्येही आंतरक्रिया ही होत असते. पुढचा फरक आपल्याला विचारात घेता येईल तो म्हणजे अध्यापन तंत्रात विशिष्ट कृती विशिष्ट क्रमाने केल्या जातात. तर अध्यापन साधनं ही गरजेनुसार प्रदर्शित केली जातात. तर या प्रकारे आपल्याला अध्यापन तंत्र आणि अध्यापन साधनं यातील फरक पाहता येतो. पुढचा फरक लक्षात घेऊ तो म्हणजे अध्यापन तंत्र वापरण्यासाठी शिक्षकाजवळ विशेष कौशल्य असावे लागते. तर अध्यापन साधनं वापरण्यासाठी विशेष कौशल्य असण्याची गरज नसते. कारण आपण पाहिलं की तंत्र ही अनेक प्रकारची आहे आणि तंत्रांचा वापर करत असताना शिक्षकांना अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो आणि म्हणून शिक्षकाजवळ वेगवेगळी कौशल्य असणं हे आवश्यक आहे. मात्र अध्यापन साधनं वापरण्यासाठी शिक्षकाजवळ विशेष कौशल्य असण्याची गरज नाही. कारण शैक्षणिक साधन हे शिक्षकाने तयार केलेलं असलं पाहिजे असं नाही. तर ते विकत आणलं किंवा दुसऱ्यांनी तयार केलेलं असलं तरीसुद्धा चालू शकतं. मात्र अध्यापनाचं तंत्र वापरण्यासाठी शिक्षकाला तंत्र हे स्वतःचं कौशल्य वापरूनच ते तंत्र वापरावं लागतं आणि म्हणून आपण हा फरक लक्षात घेतला आहे की अध्यापन तंत्र वापरण्यासाठी शिक्षकाजवळ विशेष कौशल्य असावं लागतं. तर अध्यापनाची साधनं वापरण्यासाठी शिक्षकाजवळ विशेष कौशल्य असण्याची गरज नसते. पुढचा फरक लक्षात घेऊ की अध्यापन तंत्र हे कशासाठी आहे तर वर्गातील कंटाळा, नीरसपणा हा दूर करण्यासाठी अध्यापनाची तंत्र आहे. तर अध्यापनाची साधनं कशासाठी आहेत तर विद्यार्थ्यांचं पाठाकडे अवधान टिकवून ठेवण्यासाठी अध्यापनाची साधनं आहेत. तर हा एक फरक आपण लक्षात घेतला. त्यानंतर अध्यापन तंत्राबाबत आपल्याला असं म्हणता येईल की विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार अध्यापनाची तंत्र बदलणं गरजेचं असते की विद्यार्थ्यांचा स्तर कोणता आहे, त्यांना कोणती पद्धती जास्त योग्य राहील. उदाहरणार्थ आपण प्रत्येकच वर्गामध्ये बुद्धिमंथन तंत्र वापरून चालणार नाही, प्रत्येक वर्गामध्ये गटचर्चा घेऊन चालणार नाही, प्रत्येक वर्गात प्रश्नोत्तर घेऊन चालणार नाही. तर विद्यार्थी कोणते आहे तर विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार अध्यापनाचं तंत्र हे बदलावं लागतं. तर अध्यापनाची साधनं कशामुळे बदलावी लागतात तर आशयाची गरज कोणती आहे त्यानुसार अध्यापनाची साधनं ही बदलली जातात. म्हणून आपण हा फरक लक्षात घेतला की विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार अध्यापन तंत्र बदलणे हे गरजेचं असतं. तर आशयाच्या गरजेनुसार अध्यापन साधनं बदलणं हे गरजेचं असतं. हा फरक आपण लक्षात घेतला. तर या प्रकारे आपण अध्यापनाची साधनं आणि अध्यापनाची तंत्र यामधील फरक अभ्यासला. तर शिक्षकाने त्याच्या अध्यापनामध्ये अध्यापनाची साधनं आणि अध्यापनाची तंत्र ही योग्य प्रकारे वापरून अधिकाधिक प्रभावी अध्यापन होईल आणि विद्यार्थ्यांचं टिकाऊ अध्ययन होईल याकडे लक्ष देणं आवश्यक आहे.